आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. येस, तर आज आम्ही चाललोय डे पिकनिकला फ्रेंड सोबत. तर रिया आणि जियानला घेऊन चाललोय आम्ही. काय जियान, कशा आहेस तू? येस, तर आम्ही चाललो आता डे पिकनिकला फ्रेंड सोबत. इकडे फॉरगेट मी नॉट पॉन्ड आहे, तिकडे जाणार आहे कनानास्किसमध्ये. तर तो पण खूप छान पॉन्ड आहे, आम्ही पहिले पण गेलो आहे बऱ्याच वेळेस. सो म्हटलं आता पण जाऊया एकदा, है ना. मस्त वन डे पिकनिक असं आम्ही ठरवलं आहे. आता तिकडे सगळे भेटणार आहे फ्रेंड्स. आपण तिकडे कॅम्पिंग करणार आहे का? कॅम्पिंग नाही करणार आहे, पण या जियानसाठी आपण तिकडे टेंट टाकणार आहे. आता आम्ही निघतोय. तरी आर यू एक्साइटेड? सो मच. जियान, आर यू एक्साइटेड? येस. तो पण कसा बघतोय बघ. करून टाकला. बघ कसा बघतोय तो कसा बघतोय. चला मग निघूया आपण आता. येस, चलो. हा आता आय थिंक झोपूनच जाईल कारमध्ये. जास्त लांब नाही आहे, 1 hour 15 minutes आहे इकडून. सो काय टेन्शन नाही. मम्मा झाली का रेडी? बघूया. रेडी जायचं का आता? मोनिका रेडी? हो घेतलंय सगळं. Yes. आता सेकंड ट्रिप जियानची डे पिकनिक. चलो. तर जियान मस्त असा रेडी झालाय. जायचं आता? ए बाबड्या, जायचं का जियान? मस्त झोपून जा, मस्त काम होईल आमचं. मस्त तिकडे पोहोचल्यावरती उठ. ओके, चलो. जायचं? निघूया. येस, रेडी, ऑल सेट सगळं घेतलंय. ऑल सेट, लेट्स गो. आता तुला बंद करतो यात. ओके. ओ, म्हणजे तुला झोप लागेल. आम्ही त्याला असं ठेवतो म्हणजे त्याला छान झोप येईल. तर निघालोय आम्ही मस्तपैकी सेकंड ट्रिप साठी. पहिली ट्रिप पण छान झाली, फक्त थोडी गरमी होती त्यामुळे थोडं वाटलं येतानाच ते पण. आणि पण तरी छान वाटलं, खूप मस्त झालं. पण आज ते डे पिकनिक सारखं करणार आहे आम्ही. सगळे फ्रेंड्स येणार आहेत. आज सगळे friends. एका ठिकाणी. हो. आणि ते लेक साइड आहे त्याच्यामुळे, लेक असल्यामुळे तर छान वाटेल, थंड पण वाटेल, तर गरमी पण एवढी वाटणार नाही, है ना. हो, मस्त वाटेल. फुली बघूया. हा. आणि टेंट आहे. एक फ्रेंडला आम्ही सांगितलं की तुम्ही टेंट घेऊन या, तर त्याच्यात त्याला त्याची झोप वगैरे सगळं व्यवस्थित होईल. फॅन पण घेतलाय छोटासा, की गरम जर झालं तर फॅन पण पॉवर बँक वर चालू शकतो. सगळी सेटिंग केलेली आहे आता, बघू. सगळं जास्त सामान घेऊन ठेवते, म्हणजे कसं की रिटर्न आलं तरी चालेल, पण तिकडे फजिती नको व्हायला. त्यामुळेच बाकी काही नाही. मी कालपासूनच सगळी पॅकिंग करत होते की काहीच राहायला नको. बघू आता कशी होते आजची ट्रिप. रियाताईला घेतलंच नाही तो. हा, रियाताई मोठी सगळं दिदी झाली ती आता. नाही, ती भाऊकडे लक्ष ठेवते, तिच्या भावाकडे. मस्त है ना ग रिया? किती छान खेळत होतो रियाताई सोबत. रिया, काय म्हणायला सांगशील तू जियानला? ताई की दीदी? रिया दीदी. ताई म्हणते, तिला काय माहिती, त्या वर्डचा काहीतरी प्रॉब्लेम आहे रिया. तिला दीदी आवडते. दीदी आवडत. तिला ताई अक्का पण. मम्मी तिला काय म्हटलेला? हो अक्का. ए आई, असं काही पण नाही बोलायचं. नाही, ऍक्च्युली ते आपल्या बाजूला साऊथ इंडियन आहेत. ते त्यांच्यामध्ये बहिणीला अक्का म्हणतात ना, त्यामुळे मम्मी तिला अक्का बोलले तर याला राग आला होता. पोहोचलो रिया आपण. आपले पार्किंग नाही मिळत. 10 पर्यंत आम्ही पोहोचलो तरी पण पार्किंग मिळत नाहीये. शेवटी थोडं पुढे येऊन आलो. आता जियान पण रडायला लागला. झाला त्याचा टाइम अप. 1 तास झाला गाडीत. सो पोचलो आम्ही, पण पार्किंग फुल आहे एकदम. जागाच भेटत नव्हती. फायनली एक भेटली आम्हाला जागा, पार्क केलं आहे. आता जियानला फीड करते मोनिका. सो आमचे फ्रेंड प्रफुल्ल दादा ऑलरेडी पोहोचले असतील आणि त्यांनी जागा घेतली असेल. आता आम्हाला फक्त तिकडे जायचं आहे.
मला पार्किंग थोडी लांब भेटली, आता इकडून चालत जावं लागेल तिथपर्यंत. आता मी वेट करतोय जियानचा आणि मोनिकाचा. चला मग निघूया. झालं त्याचं फिडिंग. पोट भरलं बच्चा बच्चा. ए जियान पोट भरलं. मस्त झोपून जा आता बबड्या, झोपून जा. हा चला जाऊया. रियाला आलो सोडून मी. मम्मी खरी टुरिस्ट. मम्मीला असेल. आम्ही बाकी सामान टाकलं यात. प्रफुल्ल दादांनी दिली ती ट्रॉली, बाकी या ट्रॉलीमध्ये टाकलंय. चलो चलो. रियाला सोडून आले ना तिकडे. हो रियाला सोडून आलो. अजून थोडं सामान होतं ते पहिले ड्रॉप केलं आणि आता परत चाललोय आम्ही. तोपर्यंत जियानची पण पेट पूजा झाली. आता त्याला मस्त वाटेल. हां आता झोपेल तो आय गेस. होपफुली झोपायला पाहिजे. हां मस्त खेळ देऊ. प्रफुल्ल दादा आणि नीनाताईंनी शोधून ठेवली तिकडे जागा. मस्त टेंट पण टाकलं त्यांनी. हां येस सगळे रेडी आहेत. जायचंय फक्त आता तिकडे. कुठेतरी घेऊन आले आपल्याला. डिलिव्हरी नंतर फुल फिरते मला. फिरायलाच पाहिजे ना. फिरायलाच पाहिजे तेव्हाच छान वाटतं. आपल्याला पण फ्रेश वाटतं, बेबीला पण सवय होते. नाहीतर मग तो पण घाबरून राहील असं. हा ना. आता तो आवाज आला पण काही असं घाबरत नाही किंवा प्रेग्नेन्सी नंतर बेबी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीत आपण खूप टायर्ड झालेलो असतो. हा मग ते फिरायलाच पाहिजे ऍक्च्युअली. थोडंसं बरं वाटतं. आपण पण फ्रेश राहतो, माइंड पण फ्रेश राहतं. मस्त वाटतं. हाच टाइम आहे. नंतर पुन्हा 6 मंथ परत घरातच बसायचंय. विंटर असतो खूप. तेव्हा तर आपण ग्रॉसरीसाठीच बाहेर निघतो. पण डिलिव्हरी नंतर मी तर म्हणते की थोडं बाहेर पडलंच पाहिजे थोड्या दिवसांनी. जेवढं तुम्ही फ्री करणार स्वतःला तेवढंच जास्त छान वाटतं. जेवढं आपण त्याला बांधून ठेवलं तर तेवढं जास्त कठीण होतं. हो ना. आपण तर लगेच निघायला लागलेलं बाहेर. ॲक्च्युली मला इकडच्या नर्सचं म्हणणं पटलं. तिने मला समजावून सांगितलं होतं की वॉक कर, बाहेर पड. लगेच चालायला लावलं तर मला वाटलं अरे ही का चालायला लावते. पहिल्याच दिवशी चालायला लावलेलं. पण मला त्याचा उपयोग खरंच वाटला. हॅलो हाय हाय. आता मस्त हे करतो. कॅप आहे त्याची केस बाहेर जाऊन. काय दादा काही चेंजेस वाटतात? टेबल नाही लगेच हसतो तो. आय कॉन्टॅक्ट झाला का हसतो तो. त्याच्याशी बोलायला पाहिजे फक्त. गप्पा मारा नुसते. जियानला आवड. छान वाटतं त्याला. छान वाटतंय. जियानचं घर बघ. जियानचं घर मस्त आहे. सेट आहे. त्याच्यासाठी खास लावलं. खूप छान राहील तो तिथे मस्त. तुला पाणी बघायचं का? दिसतं का तुला? हा दादांनी फुल सेटिंग लावली जियांसाठी. तरी ऊन त्याच्यात थोडं गरम होऊ शकतं बरं का. बरं तुम्ही लवकर आले म्हणून जागा भेटली, नाही तर काही खरं नाही. हा पूर्ण तिथपर्यंत आहे आता फुल. जियान तुझा आवाज बघतो. जियान ओ कुठे आला तू? कुठे आला? बोलतोय ना ट्राय करतोय. कुठे आला तू? ओहो असं वाटतंय. मस्त. आता फक्त फ्रेंडसाठी वेट कर. हा फ्रेंड कोण कोण येणार आहे तुझी फ्रेंड? क्रिशा आणि ओजस. अच्छा येत आहेत ते पण येत आहेत. यांना कशी सापडली? काका मावशींकडे आता सापडलं तुला? सगळं सापडलं? किती गोड बाई. आज तो टोला. हा लगेच असतो. आली का बाई? आली बाबा फायनली. तिला असं रिया वाट बघत होती. तुम्हाला शोधताय, आम्ही त्यांना शोधतोय. अरे
हाय ओजस्वी. हॅलो. माझ्याकडे बघून बघून हसतोय की नाही? हसतोय ना माझ्याकडे बघून बघून हसतोय ना, आहे ना? कसं बघतोय माझी कॅब बघतोय, माझी कॅब बघतो. अरे वा, अरे वा वा. सो असा आहे व्ह्यू या पॉन्डचा. वाव. ये चाय टाइम. हे पाहिजेलच का? हो, चालेल. उन्हा पावसाची त्या हा ना. तो आता सूर्य असा आला का मग बरोबर येईल ते. बऱ्यापैकी मस्त आहे. हो, या साईडला तर बसू शकतो. आता पाऊस आला ना, टेन्शन मध्ये उभा राहायचं ना, हात पाणी जातं. क्षितिजला उभं करून द्या आपण. आज गर्दी खूपच आहे, पण छान वाटतं एकदम. उठला बच्चा? तुला कळतं? डॅडींचा आवाज उठला का? हे काय करताय तुम्ही? दोघी इकडून तिकडे अरे क्रिशा नाही आली अजून. तुम्ही वेट करताय का तिचं? काय झालं? झोप झाली? झोप झाली? आहा, मस्त जागा भेटल्या मग. मागे लावलाय मग. पॉन्डचं नाव काय? फॉरगेट मी नॉट. फॉरगेट. यू शुड नॉट फॉरगेट दिस. मस्त झोपलाय हा इकडे. छान छान. मग झालं, टेंट मध्ये एकदमच भारी वाटतंय त्याला. आणि त्याला स्वॅडल केल्याशिवाय ना झोपच येत नाही. आपण नाही का लहानपणी असं मस्त घर खेळायचं, तशी फिलिंग येते. खूप भारी वाटते. मस्त झोपला इकडे. आणि थंड हवा आहे ना, पण त्याला फक्त गरमी नाही पाहिजे, बस मग तो तेवढं. छान राहतो. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. आता करायचं जेवणाचं? येस येस, करूया आता जेवण. तो झोपलाय तितक्यात होऊन खाऊन जाईल. घेते. नाही, आली मग तुझी फ्रेंड क्रिशा. हे सगळे मी बनवले हा, देऊन दे. अरे वा वा वा. अरे वा, काय म्हणतो? बस मस्त. भूक लागली आता. भूक लागली मला पण. अरे वा, माझीच प्लेट आहे का? चला मग मीच बस. वनभोजन. कुठं चालली रे? वॉटर मध्ये. चहा. टेबल मिळाला नाही म्हणून खाली प्लास्टिकचा डब्बा ठेवून जुगाड बघा, जुगाड. चहा पडू नये म्हणून त्याला बॉक्स वाकायला नको म्हणून बॉक्स मध्ये वाकायला थर्मास मध्ये काय टाकलं? थर्मास बॉटल टाकले. अरे बापरे. जुगाड केलेला आहे. नाही तर तो बॉक्सच पिचकून जायचा. तुम्ही दांडी करून ठेवता का? यांच्यावर भरोसा नाहीये मला, म्हणून मी दांडी पकडून ठेवली. पातेला उचलून गेली मी, पडायला गेलं की काय. चाय टाइम. जी अरे बापले, कुठे आला कुठे आला. का करतो तो? जियान आहे तो, जियान आहे. पॅकअप. ओ. तर दिवसभराचा जो स्पॉट होता तो आता आपला झालाय. छान मस्त राहिला जियन. आता एक लास्टला असं इकडे विचार fall आहे केला की मस्त. एल्बो फॉल आहे तर तो बघून घेऊ आणि मग डायरेक्ट घरी. ठीक आहे. येस. जियान मस्त झोपलाय आता. हा व्ह्यू मस्त आहे.
पोज आहे. वा वा वा. जियान काले उठला लगेच उठला. हा असं कळतं कशा असतं रे, कशा असतं जियान. ए बाबड्या काले हा हसायला पाहिजे. झोप झाली, मजा येते. 8 वाजले रात्रीचे आणि आम्ही आता निघालो इकडून. दिवसभर छान एन्जॉय करून मस्त राहिला एकदम जियान. आम्ही 2 स्पॉट कव्हर केले, एक एल्बो फॉल आणि फॉरगेट मी नॉट पॉन्ड. ते 2 झाले, दोन्ही मस्त झाले. रिया फुल एन्जॉय. बापरे खूप खेळले, खरंच खूप खेळला त्या तिघी. मस्त भारी वाटलं त्यांना, मला पण खूप छान वाटलं. चहा वगैरे घेऊन मस्त निघाला तिकडून.